नमस्कार, सान्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपीचं नाव आहे चिकन बिर्याणी। चला तर आपण करायला घेऊया। आधी मॅग्नेट करूया सगळे। हे चिकन आहे, आधी मॅग्नेट करूया। हिरवं वाटण करण्यासाठी हे बघा, हे आहे मिरची 10 मिरची आणि हे लसणाची पाकळं 10 आणि हे कोथिंबीर थोडीशी, जास्त नाही। वाटण झालं चांगलंपणे। अर्धा किलो चिकन। आता यात मी हे घालणार, हे वाटण घालणार, जे कोथिंबीर आणि हे करून घातलं तर ग्राइंड ते घालणार। आता घालायचा मालवणी मसाला, 2 चमचे मालवणी मसाला, एक चमचा काश्मीरी मसाला, चिमूटभर हळद, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, गरम मसाला अर्धा चमचा, 2 चमचे शाही बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ घातलंय। आता ढवळायचं, चांगलं ढवळून घ्या। हे लिंबू पिळून घाला, अर्धा लिंबू पिळून घाला। आता मॅग्नेट करून ठेवूया अर्धा तासासाठी। मी हे बासमती तांदूळ स्वच्छ पाणी धुवून ठेवले। आता हे असंच ठेवायचं थोड्या वेळासाठी। आपण अर्धा किलो चिकन घेतलं तर हे तांदूळ पण आपण अर्धा किलो घ्यायचे। भात शिजवण्यासाठी मी तांदूळ शिजवण्यासाठी मी पाणी घालून ठेवले। आता हे चक्री फूल घातले, 2 वेलची, काळी मिरी 4, दालचिनीचे 2 तुकडे। आता वरून थोडं तेल घालायचं। आता उकळी चांगली आली, आता तांदूळ घालायचे। हे बघ, हे भिजत घातलेले तांदूळ आता हे घालायचे। हे बघा, चवीनुसार मीठ घाला आणि चांगले त्याला उकळी येऊ दे। हे बघा कसे शिजून हे झाले। तर 70% शिजवायचे। आम्हाला तुम्हाला दाखवते। हे बघा, पाणी काढायचं। हे बघा, हे तांदूळ मी असं सगळं तांदूळचं सगळं पाणी काढलं पाहिजे, मी असं ठेवलंय बघा। एका भांड्यामध्ये, एका डोबामध्ये असं चाळणीने असं काढायचं। हे बघा, आता मी तेल घातलं, ह्यात जास्त तेल घालायचं कारण ग्रेव्हीसाठी जास्त तेल लागतं। किमान अर्धी वाटी घाला तेल, अर्धा चमचा जिरं। आता घालायचं तेजपत्ता, 2 मोठे तेजपत्ता, 4 दालचिनी, 1 चक्री फूल, 3 लवंग, 3 वेलची, 4 काळी मिरी। आता हे भाजलेत आपले मसाले। आता कांदे घालायचे। हे बघा, कांदे घातले। हे बघा, कांदा लाल झाला। कांदा लाल होईपर्यंत परतायचा असतो। आता घातलं टमाटर, 3 मीडियम साईजचे टमाटर घेतले, मोठे कापून। आता मिरची घातली 3 मोठे उभे कापलेले। आता यात मालवणी मसाला घालायचा, 1 चमचा गरम मसाला, आता घालायचं चिकन, मॅग्नेट केलेले चिकन घालायचं। आता हे म्हणजे ह्यात मी मॅग्नेट केलं होतं ना, त्यात थोडं पाणी घालून सगळं काढायचं मसाला। ह्यात पाणी नाही घालायचं, कारण पाणी घालायची गरज नाही, कारण हे आपोआप पाणी सुटतं। आता ह्याला शिजू दे, गॅस फास्ट करून ठेवा। हे बघा कसं शिजतंय, कसं मस्त हे झालंय, मस्त वास गमगमाट। हे बघा, मी यात कोथिंबीर घातली। आता ह्यात भात घालायचा आणि थोडी ग्रेव्ही राहू दे, जरा ओलसर राहू दे। ह्यात असं कोथिंबीर घालायची आणि वरून थोडं तूप घालायचं। हे बघा, अशा प्रकारे आपलं हे चिकन बिर्याणी तयार झाली आहे। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा आणि कमेंट करा कशी झाली आहे। बाय।